Good morning, dear students. Last Friday, we have started with the fourth chapter of our general science textbook, that is nutrition in living organisms. We have seen nutrition, need for nutrition, autotrophic nutrition, heterotrophic nutrition, transport system, biological fixation, symbiotic nutrition, heterotrophic plants, insectivorous plants, saprophytic plants, etc. Now, today we are going to see the role of nutrients and effects of their deficiency on plants. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोल ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट्स हे शिकणार आहोत. तर पहिला घटक आहे पोषक द्रव्य नायट्रोजन. पहिल्यांदा आपल्याला ज्या न्यूट्रिएंटविषयी शिकायचं आहे दॅट इज नायट्रोजन. व्हॉट इज इट्स फंक्शन, त्याचं कार्य काय आहे बघा. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे वनस्पतींमध्ये जी प्रोटीन्स असतात, क्लोरोफिल असतं आणि सायटोप्लाझम, त्याचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. नायट्रोजन डेफिशियन्सीमुळे काय होतं, नायट्रोजनच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे काय होतं बघा. रिटार्डेड ऑर स्टंटेड ग्रोथ म्हणजे वाढ खुंटते. अँड एलोईंग ऑफ लिव्स पाने पिवळी पडतात. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज फॉस्फरस. फॉस्फरस काय करतं, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. सूर्यापासून जी लाईट एनर्जी मिळते त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम फॉस्फरस करतं. फॉस्फरसच्या डेफिशियन्सीमुळे अर्ली लीफ फॉल म्हणजे लवकर पानांची गळती होणे, लेट फ्लॉवरिंग उशिरा फुलं येणे आणि स्लो ग्रोथ ऑफ रूट्स म्हणजे मुळांची वाढ एकदम संथ होते, सावकाश होते. थर्ड न्यूट्रिएंट आहे पोटॅशियम. पोटॅशियम का गरजेचं आहे, इट इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. प्लांट्समध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्यासाठी पोटॅशियम गरजेचं आहे. ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ पोटॅशियम, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्स, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स यांसारखे इफेक्ट होतात. वीक स्टेम म्हणजे खोड बारीक होणे. त्यानंतर दुसरं काय सांगितलं, विल्टिंग ऑफ लीव्स म्हणजे पाने कोमेजणे. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ तयार न होणे. यांसारखे इफेक्ट्स जाणवतात. फोर्थ आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं फंक्शन काय आहे, तर क्लोरोफिलच्या प्रोडक्शनमध्ये मॅग्नेशियम महत्त्वाचा रोल निभावतो. क्लोरोफिल कशासाठी पाहिजे प्लांट्सना, अन्न तयार करण्यासाठी. मग जर हे क्लोरोफिल नसेल तर ते अन्न तयार करू शकतील का, नाही. तर या क्लोरोफिलच्या प्रोडक्शनसाठी पहिल्यांदा मॅग्नेशियम पाहिजे. मॅग्नेशियमच्या डेफिशियन्सीमुळे स्लो ऑर रिटार्डेड ग्रोथ म्हणजे त्या प्लांट्सची वाढ संथ होते किंवा खुंटते. येलोईंग लॉ ऑफ लिव्स म्हणजे पाने पिवळी होतात. तसंच आयनचं पण आहे. आयन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलच्या प्रोडक्शनसाठी आयन पण गरजेचं आहे. आयनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा येलोईंग ऑफ लिव्स म्हणजे पाने पिवळी पडतात. त्यानंतर आहे मॅंगनीज. प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हॉर्मोन्स म्हणजे प्लांटचे जे मेन हॉर्मोन्स असतात त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मॅंगनीज हा त्याचा मेन रोल आहे. त्याच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, तर रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्स म्हणजे वाढ खुंटते त्या वनस्पतींची, त्याच्या पानांवर डाग पडतात, याप्रमाणे. सगळ्यात शेवटी आहे झिंक.
झिंक इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. म्हणजे हॉर्मोन्स आणि हॉर्मोन्समधील काही घटक यांच्या निर्मितीसाठी झिंक महत्त्वाचं आहे. झिंकच्या डेफिशियन्सीमुळे रिटार्डेड ग्रोथ अँड येलोईंग ऑफ लिव्ज म्हणजे वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. आता हे झालं रोल ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे न्यूट्रिएंट्सचं काय कार्य आहे. अँड देअर डेफिशियन्सी इफेक्ट्स म्हणजे त्याच्या डेफिशियन्सीमुळे काय परिणाम होतात तेही आपण शिकलो. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे स्टेप्स इन न्यूट्रिशन. न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी म्हणजे पोषक द्रव्ये हे फार महत्त्वाचे असतात. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. हे आपल्याला मिळतात कुठून तर अन्नातून. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. म्हणजे हे जे काही आपण अन्न खातो घेतो ते आपल्या शरीराला रक्तावाटे पुरविलं जातं. मग रक्तामध्ये हे अन्न डायरेक्टली मिक्स होतं का आपण जसं खातो जसं घेतो तसंच्या तसं तर नाही. इट नीड्स टू कन्व्हर्ट इन टू सोल्युबल फॉर्म्स दॅट कॅन इझिली मिक्स्ड इन ब्लड. म्हणजे पहिल्यांदा आपण जे काही अन्न घेतो त्याचं कन्व्हर्शन सोल्युबल फॉर्ममध्ये होतं विद्राव्य घटकांमध्ये आणि मग ते ब्लडमध्ये मिक्स होतं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इजेक्शन. फर्स्ट स्टेप आहे इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय फूड इज टेकन इन टू द बॉडी म्हणजे अन्न शरीरात घेणे. जसं की आपण मुखावाटे अन्न घेतो ही झाली पहिली स्टेप. पण सगळेच प्राणी मुखावाटे अन्न घेतात असे नाही. अमिबासारखे काही प्राणी त्यांच्या पेशीद्वारे अन्न आत घेतात. दुसरी स्टेप आहे डायजेशन. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स दॅट इज कॉल्ड डायजेशन. म्हणजे अन्नाचं सोल्युबल फॉर्ममध्ये रूपांतर होणे. सोल्युबल कळतं तुम्हाला. समजा आपण पाणी घेतलं आणि पाण्यात मीठ घातलं आणि ते चमच्याने हलवलं तर ते मीठ लगेच विरघळतं. त्याचप्रमाणे आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाचं रूपांतर सोल्युबल फॉर्ममध्ये करणे की जेणेकरून ते ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होईल. तर ही झाली सेकंड स्टेप डायजेशन. थर्ड आहे ॲब्झॉर्प्शन. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. जे काही फूडचं कन्व्हर्शन आता सोल्युबल फॉर्ममध्ये झालेलं आहे त्याचं ट्रान्सफर ब्लडमध्ये होणे याला म्हणायचं ॲब्झॉर्प्शन. फोर्थ स्टेप आहे ॲसिमिलेशन. युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन ग्रोथ अँड रिपेअर एटसेट्रा इज कॉल्ड ॲसिमिलेशन. म्हणजे जे काही द्रावणीय अन्न म्हणजे विद्राव्य घटक असलेलं ते अन्न रक्तामध्ये आलेलं आहे त्याचा उपयोग शरीरातील पेशी आणि उती यांच्यातून ऊर्जा निर्मितीसाठी करणे किंवा ग्रोथ आणि रिपेअरसाठी करणे याला म्हणायचं ॲसिमिलेशन. आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे इजेशन. इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. ज्या अन्नाचं पचन झालं नाही ज्या अन्नाचं शोषण झालं नाही असं जे उर्वरित अन्न घटक आहेत ते शरीराबाहेर टाकणे त्याला म्हणायचं इजेशन. ओके. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. तर ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशनचे 3 टाईप्स आहेत. होलोझोईक न्यूट्रिशन, सॅप्रोझोईक न्यूट्रिशन अँड पॅरासिटिक न्यूट्रिशन. तर सर्वप्रथम आपण होलोझोईक न्यूट्रिशन बघणार आहोत. हे बघा आता काय सांगणार आहे मी ते लक्ष देऊन ऐका. अमिबा डज नॉट हॅव organs like hands and mouth. It is an unicellular animal. It takes food in through any part of the surface of its unicellular body. म्हणजे अमिबाला हात किंवा तोंड नाही आहे. मग ते अन्न कुठून घेतं तर पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून.
इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इन टू द सेल. जो काही अन्नघटक असेल त्याच्या सभोवतालाने ते त्या अन्नघटकाला कव्हर करतं. म्हणजे आपण एखाद्याला समजा एखादा मुलगा मध्ये उभा आहे आणि सगळ्या बाजूंनी सगळे मुलं आले आणि त्यांनी एक चेन तयार केली. तशा प्रकारे मध्ये फूड पार्टिकल आणि बाजूनी ती पूर्ण पेशी येते. इट सराउंड्स. मग आफ्टर दॅट इट डायजेस्ट्स द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. मग वेगवेगळ्या एन्झाईम्सच्या साह्याने त्या फूडचं डायजेशन होतं, पचन होतं. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड. जे काही फूड अनडायजेस्टेड आहे, पचन झालं नाही आहे, ते मागे सोडून अमिबा पुढे जातो. विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे खोटे पाय. म्हणजे खरं तर अमिबाला हात, पाय, तोंड हे सगळं नसतंच, पण ज्या पार्टच्या साह्याने अमिबा पुढे पुढे सरकतो त्या पार्टला सुडोपोडिया असं म्हणतात. In unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occur within their unicellular body. अमिबा, युग्लेना, पॅरामेशियम सारख्या प्राण्यांमध्ये हे जे न्यूट्रिशनच्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या एकाच सेलमध्ये होतात. मात्र इन्सेक्ट्स किंवा बाकी सगळे ॲनिमल्स जे आहेत त्यांना माउथ पार्ट्स असतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, insects like cockroach and grasshopper which nibble have jaw-like mouth parts. Butterflies suck food with a tube-like proboscis. Mosquitoes and bedbugs म्हणजे मॉस्किटो आपण कोणाला म्हणतो डास आणि बेडबग्स म्हणजे ढेकूण. यूज अ नीडल लाईक माउथ पार्ट म्हणजे सुईसारखं चूषक यांच्यामध्ये असतं. अँड अ ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फ्लुइड्स. तर रक्त आणि रसग्रहण करण्यासाठी यांच्यामध्ये सुईसारखा काहीतरी घटक असतो किंवा काहीतरी अवयव असतो. हे झालं होलोझोईक न्यूट्रिशन. आता यानंतर आपल्याला बघायचे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड. म्हणजे ॲनिमल्स कोणत्या प्रकारचं अन्न घेतात त्यावरून त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. हर्बिवोर्स, कार्निवोर्स, ओमनिवोर्स, स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. हर्बिवोर्स म्हणजे काय? दीज आर द ॲनिमल्स that use plants directly as their food. Examples, they are grazing animals, granivores animals, frugivores animals. म्हणजे ते एकतर गवत खातात किंवा बी खातात किंवा फळे खातात. सेकंड आहे कार्निवोर्स. ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी इतर प्राण्यांना खातात. फॉर देअर फूड आर कार्निवोर्स. कार्निवोर्स आर इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन प्लांट्स फॉर फूड. म्हणजे शाकाहारी प्राणी हे प्लांट्स खातात आणि मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांना खातात. हर्बिवोर इट ग्रास किंवा प्लांट्स आणि कार्निवोर्स इट हर्बिवोर्स ॲनिमल. याप्रमाणे नंतर आहे ओमनिवोर्स. ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ओमनिवोर्स. जे प्राणी वनस्पतींना पण खातात आणि प्राण्यांना पण खातात त्यांना आपण ओमनिवोर्स असं म्हणतो. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स अराउंड अस परफॉर्म द फंक्शन ऑफ क्लीनिंग अँड कॉन्झर्विंग द एन्व्हायरमेंट बाय the very act of feeding themselves. They are called scavengers and decomposers. काही प्राणी असे असतात जे मेलेले, सडलेले, कुजलेले असे जे काही अन्नघटक आहेत त्यावर आपली उपजीविका करतात. त्यांना आपण स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स असं म्हणतो. एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी ते खूप मदत करतात. Scavengers obtain their food from dead bodies of animals. मेलेल्या प्राण्यांपासून त्यांच्या शरीरापासून जे स्वतःची उपजीविका करतात त्यांना आपण स्कॅव्हेंजर्स म्हणतो. एक्झाम्पल, वल्चर, क्रो, हायना. नंतर आहे डिकम्पोजर्स.
Some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other material are called decomposers. त्यांना आपण डिकम्पोजर्स असं म्हणतो. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ देअर फूड. आता प्राण्यांमध्ये न्यूट्रिशनचा सेकंड टाईप आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. Some insects, unicellular animals, etc. obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. म्हणजे काय सांगितलंय बघा. आता हा न्यूट्रिशनचा दुसरा प्रकार आहे. काय होतं इथे, काही कीटक किंवा एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन असं म्हणतो. असं करणारे प्राणी कोणकोणते आहेत, तर बघा हाऊसफ्लाईज आहेत, अँट्स आहेत, स्पायडर्स आहेत, कोळी, मुंग्या, घरमाशा इत्यादी. आता यानंतर सर्वात शेवट आपल्याला बघायचे पॅरासिटिक न्यूट्रिशन. देअर आर 2 types in parasitic nutrition, ectoparasitic nutrition and endoparasitic nutrition. Some animals depend upon other animals for food. They can obtain the food only from animals on whom they are dependent. This is called as parasitic nutrition. Now, first type, ectoparasitic. Some animals live on the body surface of other animals and obtain their food by sucking their blood. बघा, दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून जे प्राणी असतात त्यांना आपण पॅरासिटिक म्हणतो. जे प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर ऑन द बॉडी सरफेस असतात आणि त्यांच्यातनं ब्लड सक करतात, फूड सक करतात, त्यांना आपण एक्टोपॅरासिटिक म्हणतो. व्हेरॅज सम ॲनिमल्स आर एंडोपॅरासिटिक. ॲनिमल्स लाईक टेपवर्म, राऊंडवर्म लिव्ह इनसाइड द बॉडी, शरीराच्या आत राहतात, ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड. दिस इज एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. तर अशा प्रकारे आपण न्यूट्रिशनचे सगळे प्रकार बघितले. त्यानंतर या न्यूट्रिएंट्सचा काय रोल आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ देअर डेफिशियन्सी, ते सुद्धा आज बघितलेलं आहे. डिटेल स्टडीसाठी तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 30, 31 अँड 32 हे वाचा. एक वेळेस न समजल्यास 2 वेळा वाचा आणि ज्या स्लाइड्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या दाखवत असताना मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती सुद्धा 2 वेळा ऐका. इथे आपलं 4th चॅप्टर संपलेलं आहे. यानंतर एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमधले जर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येत असतील तर तुम्ही लिहा, अन्यथा जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण यांची उत्तरं लिहिणारच आहोत. तर यानंतर पुढच्या शुक्रवारी आपण भेटूयात पुढच्या चॅप्टरसह. त्या चॅप्टरचं नाव आहे फूड सेफ्टी. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा. सायन्सचं टेक्स्टबुक वाचा, माझ्या पाठवलेल्या स्लाइड्स बघा, त्यांच्यातली माहिती ऐका आणि तुम्हाला जर काही नोट्स काढता आल्या पुस्तकातून, इम्पॉर्टंट पॉईंट्स काढता आले, एक्सरसाइजमधल्या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली तर ती सुद्धा लिहा.